नमस्कार मंडळी. मी नीलाक्षी काळेसालके, संस्थापिका मातृगंध पुणे. मातृगंध पुस्तक मैत्री या उपक्रमात या भागात आपल्यासाठी घेऊन येत आहे राजहंस प्रकाशित डॉक्टर संदीप श्रोत्री लिखित मार्क इंग्लिस. मार्क इंग्लिस या माणसानं हिमदंशामुळं आपले दोन्ही पाय गमावले. त्यानंतर तब्बल 24 वर्षानंतर 2 कृत्रिम पाय लावून तो एव्हरेस्ट शिखरावर चढला. ही आहे मानवाच्या जिद्दीची आणि दुर्दम्य इच्छाशक्तीची एक प्रेरणादायी साहस कथा मार्क इंग्लिस. या पुस्तकातील माउंट मार्क इंग्लिस हा लेख तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे. कॅम्प 4 वरून 14 मे रोजी रात्री 11 वाजता निघालेला मार्क धडपडत अडखळत पण जिद्दीने सकाळी 6:45 वाजता शिखरावर पोहोचला होता. त्याच्या चिकाटीची कमाल होती. शिखरावर रांगत रांगत गेल्यामुळे दोन्ही गुडघ्यांना चांगलाच हिमदंशाचा तडाखा बसला होता. पण त्याकडे मार्कचे लक्ष नव्हते. त्याच्या डोळ्यांमध्ये पाणी होते. तीव्रतेने त्याला त्याच्या पत्नी आणि कुटुंबियांची आठवण येत होती. त्याला त्याच्या लहानपणापासूनच्या हिरोची सर एडमंड हिलरींची आठवण येत होती. चो ओयू आणि माउंट कुक सर केल्यानंतर सर्वप्रथम त्यांनीच मार्कचे अभिनंदन केले होते. आज त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून तो उभा होता. हिलरी आणि तेन्सिंग जोडी दक्षिण बाजूने शिखर चढली होती. मार्क उत्तर बाजूने वर आला होता. म्हणजे हिलरी त्यांच्या फक्त एकाच पावलावर त्याने पाऊल ठेवले होते, पण ते पाऊल होते शिखर माथ्यावरील. जगातील सर्वोच्च जागेवरील ते पाऊल होते आणि तेच पाऊल सर्वात महत्वाचे होते. हिलरी यांच्या याच पावलावर पाऊल टाकण्यासाठी मार्क आसुसला होता. सुमारे 20 वर्षे त्याला केवळ पाय नसल्यामुळे वाट बघावी लागली होती. त्याची त्या दिवशी पूर्तता झाली. दक्षिण बाजूने एव्हरेस्ट चढणे तसे उत्तरेपेक्षा थोडे वेगळे आहे. पुष्कळ जण नेपाळमधूनच दक्षिण बाजूने वर येतात, पण त्यासाठी दक्षिण बेस कॅम्प कालापत्थर गोरक्षेप हा 10 ते 12 दिवसांचा चालत असा ट्रेक करावा लागतो. उत्तर बाजूकडील मार्ग शेवटच्या 3 टप्प्यांमध्ये अवघड असला तरी सुद्धा अगोदरचे चालणे टाळण्यासाठी मार्कने उत्तरेचा मार्ग पसंत केला. कारण उत्तर दिशेला ल्हासापासून बेस कॅम्प पर्यंत गाडी मार्ग आहे. दक्षिण बाजूकडे खुंबू हिमधबधबा हा सर्वात धोकादायक प्रकार आहे. घरापेक्षाही मोठे हिमखंड रोज खाली खाली येत असतात. त्यामुळे तयार झालेल्या हिमभेगा ओलांडणे हे मोठे दिव्य असते. त्यातच तुम्हाला पायच नसतील तर कृत्रिम पायांना तर ते जास्तच धोकादायक ठरू शकते. त्यामुळेच मार्क उत्तर बाजूकडून चढला. हा त्याचा निर्णय फलद्रूप झाला आणि 15 मे 2006 रोजी सकाळी तो त्या शिखरावर उभा राहिला. मार्क त्याच्या तुकडीमधील 14 जणांमध्ये सर्वात पुढे होता. त्याच्या पाठोपाठ दोर्जी, वुडी, व्हेटू आणि वेन वर पोहोचले. 4 पेक्षा जास्त माणसे त्या शिखरभूमीवर एकाच वेळी उभी राहिली तर तिथे गर्दी होते. त्या गर्दीमध्येच त्या सर्वांनी एकमेकांची छायाचित्रे घेतली, दूरध्वनी केले. मार्कला न्यूझीलंडमध्ये ॲनीशी बोलायचे होते, परंतु त्याने त्या क्षणी टाळले कारण त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हता आणि त्याने ठरवले होते की कॅम्प 4च्या खाली उतरल्यावर मगच सुरक्षित परतण्याची खात्री होती. त्यानंतरच खऱ्या अर्थाने शिखर सर केल्याचे समाधान मिळते. तेव्हा तिथूनच घरी सर्वांशी बोलता येईल. त्याला वाटेतील ग्रीन बूट दिसला होता. तिसऱ्या पायरीपाशी अनंत काळासाठी लटकलेला मार्को दिसला होता. या उंचीवर कोण कधी गोठून जाईल सांगता येत नाही. ग्रीनबूट शेजारील गुहेमध्ये त्याला थोडी मंद हालचाल करणारा एक गिर्यारोहक पडलेला दिसला होता. रात्र असल्यामुळे त्यावेळी अंधार होता. मार्कला त्याच्या हिमदंशाने काळा पडलेला चेहरा दिसला होता. अर्धवट कपडे घातलेले, अस्ताव्यस्त पडलेले त्याचे शरीर दिसले होते. मदतीसाठी त्याचा आवाज आणि हालचाली क्षीण होत्या. मार्कला त्याच्या कृत्रिम पायांच्या मर्यादित हालचालींमुळे गुहेमध्ये जास्त आत डोकावून बघता येत नव्हते. त्या गुहेशेजारून खेकड्यासारखे आडवे डोंगराला छाती टेकवत चालावे लागले होते. त्यामुळे मार्क स्वतःच धोकादायक स्थितीमध्ये होता.
तिथे क्षणभरापेक्षा जास्त वेळ थांबणे म्हणजे स्वतःचे शरीर गोठवण्यास, बधीर होण्यास आमंत्रण दिल्यासारखे होते. रेडिओवरून रसेल आणि पाठीमागून दोर्जी सारखे त्याला पुढे जाण्याचा, न थांबण्याचा आग्रह करत होते. त्या आत अडकलेल्या गिर्यारोहकाबद्दल रेडिओवर बोलणे चाललेले तो ऐकत होता. परंतु त्याच्या स्वतःच्याच संवेदना बधीर होत चालल्या होत्या. पाठीवरील पीक फ्युएलचे 2 घोट घेणे सुद्धा कष्टप्रद होते. वर येताना वाटेवरच दोघांचे मृतदेह आणि तिसऱ्याची मरणासन्न अवस्था बघितल्यामुळे मार्कला ती दृश्ये नियतीने, निसर्गाने वाजवलेली धोक्याची घंटाच वाटत होती. ती घंटा, तो आदेश ज्याने पाळला तोच सुरक्षित राहणार होता. जिवंत पुन्हा खाली माणसात जाणार होता. मार्क शिखरावरून थोडा बाजूला खाली उतरला. प्राणवायूचा मुखवटा स्वच्छ केला. कमरेचे दोर आणि असेंडर्स तपासले. पायांचे सांधे घट्ट बांधले. हातातील मोजे काढले. मात्र त्याला बोटांकडे बघतानाच एकदम माउंट कुकच्या मिडल पीक गुहेचीच आठवण झाली. 24 वर्षांपूर्वी त्या हिमगुहेमध्ये त्याच्या पायांबरोबरच हातांच्या बोटांना सुद्धा हिमदंशाचा तडाखा बसला होता. एव्हरेस्ट शिखराकडे जाताना त्याची बोटे बधीर झाली होती, पण त्याने हातमोजे काढल्यावर बोटांकडे बघताच त्याला जाणीव झाली की आताचा मामला त्या वेळेपेक्षाही गंभीर आहे. त्याच्या 10 पैकी 7 बोटांना हिमदंश झाला होता. काही बोटांची टोके निळी जांभळी तर काहींची नखे पांढरी फटक पडली होती. मार्कने तातडीने हातांवर पुन्हा मोजे चढवले. हात थोडेसे एकमेकांवर चोळून गरम करण्याचा निष्फळ प्रयत्न केला. सूर्य आता वर आला होता. तिबेटचे पठार दिसत होते. त्याचा पिवळा तपकिरी रंग उठून दिसत होता. समोर ल्होत्से, त्यामागे मकालू, दूरवर 125 किलोमीटर्स अंतराच्या क्षितिज रेषेवर कांगचेनजुंगा उर्फ कांचनगंगा आकाशामध्ये घुसले होते. दक्षिण शिखर आणि त्यामागे असलेली दक्षिण खिंड साऊथ कोल आणि खाली पसरलेला भयावह खुंबू हिम धबधबा, पुढे खुंबू हिम नदी दिसत होती. दूरवर भारत आणि नेपाळची हिरवी गर्द समृद्ध जमीन दिसत होती. मागे तो स्वतः वर चढलेला मार्ग उत्तर खिंडीकडे गुप्त झाला होता. वायव्य दिशेने चांगत्से, चो ओयू आणि शिशपांगमा ही शिखरे दिसत होती. सभोवतालचा बर्फ म्हणजे साबुदाणा किंवा साखरेचा ढीग वाटावा इतका कोरडा होता. मार्क उठून उभा राहिला. त्याला त्याचे पायांचे सांधे खुंटांना जोडल्यानंतर खूपच वेदनामय होत होते. काय करावे ते सुचत नव्हते. तसेच खाली उतरणे हे त्या खुंटांच्या कातडीला घर्षणाने आणखी नुकसान करण्यासारखे आहे याची त्याला खात्री होती. त्याने परतीच्या वाटेकडे नजर टाकली. तीव्र उतारावरील खोल गेलेल्या धारेवरील डाव्या हाताला असणाऱ्या बर्फाने आच्छादलेल्या पृष्ठभागावरील कॅम्प 4 ची जागा 600 मीटर्स अंतरावर दिसत होती. तेथून कॅम्प 4 कडे बघताना सुद्धा अंगावर काटा येत होता. शिखर विजय मिळवून सुद्धा खाली उतरताना अशा ठिकाणी मृत्युमुखी पडण्यासारखे दुर्दैव नाही. शिखरावरून उत्तर दिशेला खाली सर्वात उठून दिसणारी गोष्ट होती ती म्हणजे मशरूम रॉक. कावळ्याच्या छत्रीसारखा तो दगड म्हणजे वर चढणे एक दिव्य असते. 2-2 तास अनेक गिर्यारोहक तो चढण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी गर्दी झाली तर पाय नसलेला गिर्यारोहक येतो आहे असे दोर्जी कुजबुजला की सर्वजण बाजूला व्हायचे आणि मार्कला पुढे वाट मिळायची. अर्थात वरून टांगलेले दोर खांद्यामध्ये गुंतवून क्रॅम्पॉन लावलेल्या पायांनी त्या दोऱ्यांच्या जंजाळातून शिडीच्या सहाय्याने वर वर चढण्यासारखी अवघड गोष्ट 8500 मीटर्स उंचीवर दुसरी नाही. मार्कला पुन्हा एकदा त्या मांडीपर्यंत उंच असणाऱ्या बर्फातून खाली उतरायचे होते. पण आता ऐसपैस खड्डे पडले होते आणि चांगली वाट तयार झाली होती. पक्के बांधलेले दोर आणि टणक बर्फाच्या मध्ये तयार केलेल्या पायऱ्या यामुळे वर चढणे एक वेळ सोपे होते, पण त्याच उतारावर कृत्रिम पायांनी खाली उतरणे मार्कला अवघड जाणार होते हे नक्की. त्या मशरूम रॉकच्या आडोशालाच मार्कने त्याचा अर्धा रिकामा प्राणवायूचा सिलेंडर ठेवला होता. नवीन सिलेंडर सर्वसाधारणपणे प्रति मिनिट 2 ते 3 लिटर्स या वेगाने 8 तास पुरतो. तेवढा वेळ शिखर चढाईच्या या अंतिम टप्प्यासाठी पुरतो. उतरताना मार्कला अगोदर शिल्लक ठेवलेला
तो सिलेंडर तिथे बदलायची आठवण शिखरावरून तो मशरूम रॉक बघताना झाली. माणूस पृथ्वी तलावर सर्वात उंच अशा ज्या ठिकाणी जाऊ शकेल त्या ठिकाणी कृत्रिम पायांनी मार्ग पोहोचला होता. अत्यंत वेदनामय अवस्थेत असताना सुद्धा अगदी आनंदामध्ये होता. एव्हरेस्टचे हेच तर वैशिष्ट्य आहे. जीव धोक्यात घालून गिर्यारोहक येथे का जातात? जॉर्ज मॅलरी म्हणाला होता की ते तिथे आहे म्हणून. त्याही पेक्षा ख्रिस बोनिंग्टन म्हणतो की जे तिथे आहे ते जगात सर्वोच्च आहे म्हणून. हेच खरे आहे. एव्हरेस्टचे आव्हान जगातील कोणत्याही सच्च्या गिर्यारोहकाला टाळता न येण्यासारखेच असते, मग भले हात-पाय नसेनात का. एव्हरेस्ट पेक्षाही अवघड, दुर्गम अशी जगात अनेक ठिकाणे आहेत, पण एव्हरेस्ट हे एव्हरेस्टच. अनेक कारणांनी एव्हरेस्टचे हे आव्हान गिर्यारोहकांना खुणावत असते. काही जण स्वतःची शारीरिक क्षमता आजमावण्यासाठी येतात, तर काही जण विशेषतः शेर्पा धार्मिक, आध्यात्मिक कारणासाठी येथे येतात. काही जण या भागाचे संशोधन करण्याच्या हेतूने येतात, तर काही जण निव्वळ व्यावसायिक हेतू मनात ठेवून पैसे कमावण्यासाठी येतात. येथे आल्यानंतर तुमच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक, अहंकारी आदी सर्व क्षमतेची अंतिम कसोटी लागत असते. मार्कला एकाच वेळी अतीव आनंद परंतु पराकोटीची शारीरिक वेदना अनुभवायला मिळत होती. हेच तर एव्हरेस्टचे आगळेपण आहे. येथे आनंदाने वेडे झालेले गिर्यारोहकही असतात आणि शिखरावर येऊन सुद्धा निराशेने, भयगंडाने त्रस्त झालेली मंडळी बघायला मिळतात. मार्क हा जगातील 40 कोटींपेक्षा जास्त अपंगांचे प्रतिनिधित्व करत होता. त्याच्या पराक्रमाचे वेगळेपण त्याच्या कृत्रिम पायातच होते. आता जगातील समस्त अपंगांचा तो एक दीपस्तंभ बनणार होता. त्यामुळे त्याच्यावरील जबाबदारीची जाणीव सुद्धा त्याला होतीच. पाय असलेल्या गिर्यारोहकांना सुद्धा ज्या ठिकाणी पोहोचणे हे स्वप्न असते, तिथे मार्क पोहोचला होता. कल्पनाशक्तीला जास्तीत जास्त ताण देऊन सुद्धा एखादा बिनपायाचा माणूस एव्हरेस्टच्या शिखरावर जाईल अशी कल्पना करता येणार नाही. ते मार्कने खरे करून दाखवले होते. अपंगाने करून दाखवलेली ती कमाल होती. एव्हरेस्ट शिखरापेक्षा जगात सर्वोच्च जागा नाही म्हणून मार्कला येथेच थांबणे भाग पडले. त्याची जिद्द, त्याची चिकाटी अफलातून होती. जन्मतः अंध, मूक, बधिर असणाऱ्या हेलन केलर यांनी स्पर्शज्ञान इतके प्रचंड विकसित केले होते की रवींद्रनाथ टागोरांच्या नुसत्या ओठांवरून हात फिरवून त्यांनी त्यांच्या कविता लिहिल्या होत्या. लहानपणापासून तोत्रे बोलणारा छोटा नरीमन फक्त अविरत कष्टांच्या जोरावर जगविख्यात वकील बनला होता. भारतातील सर्वात ज्येष्ठ आणि बुद्धिमान विधितज्ञ म्हणून नरीमन यांचे नाव आजही घेतले जाते. बालपणी पोलिओ झाल्यामुळे अपंग असलेला ब्रेंडेन फॉस्टर पुढे मॅरेथॉन यशस्वीपणे धावला. मार्कची पण जिद्द अशीच अलौकिक. निश्चय तर अगदी एव्हरेस्ट पेक्षाही उंच. तरुण वयातच झालेल्या आघाताने निराश न होता चिकाटीने प्रयत्न करून त्याने हे यश मिळवले होते. तो स्वतःच एक मानबिंदू बनला होता. शारीरिक दृष्ट्याच नव्हे तर मानसिक दृष्ट्या सुद्धा दुर्बल असलेल्या लोकांचा तो स्वतःच एक माउंट एव्हरेस्ट बनून राहणार होता. मार्क शांतपणे उठला. अत्यंत वेदना होत असल्या तरी सुद्धा सावकाश एक एक पाऊल उत्तर दिशेच्या उतारावर असलेल्या कॅम्प 4 कडे टाकू लागला. आता तो स्वकर्तृत्वाच्या बळावर माउंट एव्हरेस्ट पेक्षा उंच झाला होता. माउंट एव्हरेस्ट पेक्षा माउंट मार्क इंग्लिश हा कितीतरी पटींनी उत्तुंग बनला होता. तुमच्यातली जिद्द तुम्हाला जाणून घ्यायची असेल, त्याची परिपूर्ती करायची असेल तर नक्की वाचा मार्क इंग्लिश. भेटूया पुढल्या भागात पुढल्या पुस्तकासह. धन्यवाद.